माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण अगोदर 32 साईजचं पेपर कटिंग आपण कस्टमरला दिली. आता आपल्याला 34 साईजचा पण पेपर कस्टमरलाच लागतोय. तर तुम्हाला कोणाला पेपर कटिंग लागत असेल तर कमेंट करा, आपण पेपर कटिंग ही अवेलेबल करून देतोय. तर आता आपल्याला 34 साईजमध्ये कटोरी माप आपण कसे टाकले पाहिजे किंवा सोपी पद्धत कोणती, तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजून सांगते. तर नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलला आहे ब्लाऊज फिनिशिंग या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड नावाने. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल ज्यावेळेस तुम्ही फॉलो करता. तर आपण अगोदर उंची टाकू. उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. जसं की मी 13 इंचाचा मला ब्लाऊज तयार करायचा आहे, तर मी 14 इंचावर उंची टाकणार आणि 14 इंचावर तयार करायचं तर 15 इंचावर. मग तुम्ही उंची कमी जास्त किती पण करू शकता. तर आपल्याला आता हा 14 इंचावर, समजा आता 14.5 वर करायचं आहे, आपल्याला 13.5 परफेक्ट करायचं आहे, तर आपण 14.5 वर टाकू उंची, म्हणजे तयार हा 13.5 वर होऊन जाईल. आता 34 साईजला शोल्डर किती घ्यायचं तर मी तुम्हाला दाखवते. 34ला तुम्ही 5.5 जरी शोल्डर घेतलं किंवा 5.25 जरी घेतला तरी चालते. आता 5.5 वर आपण एक मार्किंग केली, तीच मार्किंग थोडीशी मी खाली घेतली एकसारखी लाईन येण्यासाठी, आणि 5 ते 5.25 इंचावर आपण मोंडाचं माप टाकले. बघू शकतात. ज्यांना शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येतो त्यांनी गळ्याकडून आपल्याला दाब द्यायचा आहे, म्हणजे शोल्डर व्यवस्थित बसून जातं. त्याच्यासाठी जर तुम्हाला फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करा. आता 34 साईजचा दुसरा भाग आला 17 इंच, 17चा दुसरा आला, चौथा आला 8.5 इंच. 8.5 इंचावर आपण एक घडी केली. 8.5 मध्ये आपण 2 इंच लुजिंगसाठी ॲड करायचे. आता हे टोटल माप आलं 10.5 इंच, तर खाली आपण 10.5 आले तर आपण 10 इंच घेऊ. आता माझ्याकडे कमरेचं माप नाही आहे कस्टमरचं, कारण त्यांना पेपर कटिंग लागते. चेस्टनुसार मी पेपर कटिंग टाकते. जर तुमची साईज 34 असेल तर तुम्ही हे माप एकदम परफेक्ट टाकू शकता, काहीच हरकत नाही. आता फिटिंगसाठी आपण 1.5 इंचावर एक मार्किंग करू आणि तेच मार्किंग आपण याला जोडून घेऊ. 1.5 इंच आपला कंपल्सरी आपल्याला तिरका माप घ्यायचं आहे, कारण जे मी तुम्हाला माझ्या कस्टमरच्या ब्लाऊजवर दाखवते तेच माप मी तुम्हाला पेपर कटिंगवर पण देणार. 1.5 इंचावर आपण पाठीमागचा भाग 2.25 इंचावर आपण मार्किंग केली. आता याच्यामध्ये मी तुम्हाला फरक सांगते. बऱ्याच जणांना ही पट्टी छोटी लागते, तर तुम्ही 3 इंचापर्यंत गळा घेऊ शकता, 2.5 इंचाचा घेऊ शकता, किंवा कोणाला गळा जास्त ब्रॉड नकोय तर मग तुम्ही 2.25चा जरी घेतला तरी चालते. आता हा आपला पाठीचा भाग आहे, 10 इंचावर याचा गळा आहे, तर 10 इंचावर मी एक मार्किंग केली. गळ्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. वरती 2.25 घेतले तर खाली 2.25-3 इंच तुम्ही घेऊ शकता. आता हा आपला गोल गळा झाला. आता गळा उतार देणं म्हणजे काय, तर एकदम किंचित आपण अशा पद्धतीने उतार द्यायचा आहे, म्हणजे ब्लाऊज हा उतरत नाही शोल्डरकडून. अशा पद्धतीने जर गळ्याला उतार दिला, पण हे काम मी स्टिचिंग करताना करते, कटिंग करताना करत नाही. तर हा 34 साईजचा पाठीचा भाग आपला हा तयार झालाय. आता आपण याची कटिंग करू. कमी वेळामध्ये आपला बराचसा ताण वाचून जातो. म्हणजे आपल्याला समजा पेपर पॅटर्न जर असेल तर आपल्याला किती पण ब्लाऊज असो त्या फटाफट आपल्याला फक्त ठेवायचे आणि आखून कटिंग करायची, मापं टाकायची गरज पडत नाही. तर हा आपला टाईम वाचून जातो. आता आपल्याला फ्रंट कट करायचं आहे, तर मग मी हाच भाग उचलला आहे आणि याच्यावर आपल्याला असं पलटे ठेवले. जसं की तुम्ही पाहू शकतात, एकदम परफेक्ट असं कुठंच कमी जास्त करायचं नाही. आणि नंतर आपण चेक जरी केलं तरी काहीच हरकत नाही, आपण चेक पण करू शकतो. म्हणजे आपल्याला परत एकदा चेक कसं करायचं आहे, आपण 8.5ची घडी घेतलेली बरोबर. 8.5ची घडी घेतल्याच्या नंतर 2 इंच शिलाई मार्जिन आली का, म्हणजे हा पॉईंट इथं आलाय, काहीतरी नॉर्मल फरक पडतोय. इथं आपण 1.5 इंचावर एक मार्किंग करायची, जे आपली शिलाई मार्जिन आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला 5.5 वर आपण शोल्डर टाकले बरोबर. 5.5 वाजते 2.25 वर आपण गळा टाकलाय परफेक्ट 2.25. तुम्ही 6-7 इंचापर्यंत गळा घेऊ शकता. हा गळा बसते 7 इंचाचा, तुम्ही 6.5-7 इंचावर घेऊ शकता. थोडंसं आपल्याला ब्रॉड लागते तर खालच्या साईडला गळा वाढवा, मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितलंय. याला आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये 5.5 ने परत एकदा माप घेते का मला याची लाईन सरळ करायची. त्याच्यानंतर परत एक 5.5 वर एक मार्किंग, म्हणजे ही लाईन आपल्याला परफेक्ट येऊन जाते. आता जे माप आपण घेतले
1 इंचावर आपल्याला फ्रंट साईडला माप टाकायचं आहे. बघू शकतात. आता आपल्याला समजा आता क्रॉस पट्टी काढायची तर 12.5 वर आपण एक क्रॉस पट्टीला मार्किंग करू. आता मी वेगवेगळ्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला. 12.5 वर एक मार्किंगला आपण लाईन केली. त्याच्यानंतर आपण अर्धा इंच वरती यायचं आहे. अर्धा इंच वरती आले तिथं आपल्याला क्रॉस पट्टीला आकार दिला आहे. सोपी गोष्ट आहे. आता आपल्याला 34 साईजला कटोरी किती घ्यायची, तर आपण 5 इंचाची याला कटोरी घेऊ. तेच 5 इंच आपण याला वरती घ्यायचे. ही लाईन एकदम स्ट्रेट. आता नंतर इथपासून आपल्याला 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि नंतर आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे. एक तर तुम्ही ह्या लाईनपासून गळा 1.5-2 इंचावर घेऊ शकता. आता आपण गळा कितीचा घेतला आहे, 7 इंचाचा. समजा तुम्हाला 6.5चा घ्यायचा आहे तर इथपासून आपल्याला वरती येऊ शकता. आता 7 इंच मला असं वाटतं जास्त होईल, तर मग मी अर्धा इंच कमी करते आणि हा गळा मी असा कट करणार. तर मग हे माप आपण एकदा चेक करू. 2.5 इंचावर आले, 2.5 इंचावर. आणि आपला आता हा ब्लाऊज जवळजवळ कटिंग झाला आहे. आपण याच्यामध्ये 1.5 ते 1 इंच क्रॉस पट्टीमध्ये जास्त घेतो आहे, कारण क्रॉस पट्टी इथं कट केल्या जाते, खालच्या बाजूने कट केल्या जाते. शिवताना दोन्ही बाजू अर्धा इंच दाबल्या जातात. जर ही क्रॉस पट्टी जास्त घेतली नाही तर उंचीला ब्लाऊज कमी पडेल. आता आपण याची कटिंग करू. जर आपण पेपर कटिंग करतोय तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊनच माप काढून ठेवायचे परफेक्ट असे. थोडंसं बाहेरून काढते मला आकार व्यवस्थित होण्यासाठी. आता आपल्याला पाठीमागचा भाग नाही कट करायचा. आपण फ्रंट कट करतोय तर मग आपल्याला आतमधलाच भाग कट करायचा आहे. त्याच्यानंतर आपण कटोरी वाढवायची कशी. बऱ्याच जणांना मी म्हणजे बरेच व्हिडिओ मी टाकलेत, बऱ्याच जणांना समजलं पण असं का किती सिंपल पद्धत आहे कटोरी वाढवायची. तीच पद्धत जर वापरली तर नक्कीच कटोरी तुमची एकदम परफेक्ट येऊन जाईल. आता याच्यावर मी लक्षात राहावा म्हणून 34 साईजचा हा ब्लाऊज आहे, तर मी नंतर याच्यावर मार्किंग करते कारण पेन चालत नाही. आता आपण काय करायचं आहे, कटोरी वाढवायची. आता हा झाला आपला पाठीचा भाग, हा झाला आपला साईड पार्ट आणि ही कटोरी. आता आपल्याला याच्यामध्ये कटोरी वाढवायची. तर ती कशी वाढवायची तर तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवते. हा आपला पेपर, याच्यावर आपण एकदम परफेक्ट अशी कटोरी ठेवून घ्यायची. पहिली गोष्ट मला सगळ्या मापांवर साईज टाकायची, कटोरी ब्लाऊज लिहायचे आणि नंतर मग ते लक्षात येऊन जातं. ही लाईन अशी डायरेक्ट जरी केली थोडे थोडे बाहेरच्या बाजूने, नंतर आपल्याला मधला पॉईंट काढायचा, तो 1 इंच बाहेरच्या बाजूने, नॉर्मल अर्धा इंचापेक्षा बाहेर हा अर्धा इंच एवढा गोल आकार येईन एवढा. आणि नंतर आपण याला जवळजवळ लाईन आखून घ्यायची. आता हा 1 इंच आहे का नाही मी अंदाजे केले, परफेक्ट 1 इंच बसलाय. याचा पण 1 इंच आणि खालच्या साईडला पण 1 इंच. 1 इंच हे माप एकदम परफेक्ट आहे, कारण मी माझा अनुभव सांगते. अजिबात कटोरी कमी होत नाही किंवा जास्त होत नाही, किंवा साईड जो भाग आहे आपण जोडतो तो पण कमी जास्त होत नाही. एकदम परफेक्ट अशी कटोरी व्यवस्थित येऊन जाते, होऊ शकतात. आता लगेच आपण याच्यासाठी टक्स घेऊ. आपण 34 साईजला 1.25 इंच इकडच्या बाजूने घेऊया, 1.25 इंच इकडच्या बाजूने घेऊ. सरळ टक्स आपण घ्यायचा आहे 3 इंचापर्यंत. नंतर आपण याला कटिंग करू. पाहू शकतात आपण 34 साईजमध्ये पूर्ण पेपर कटिंग बनवली. तर कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब.